संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। आज विधान भवनाच्या हिवाळी अधिवेशनाचा 5व्या दिवशी पुण्यातील भाजपाचे कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत विविध औचित्यांच्या मुद्द्याद्वारे मागण्या केल्या। याबाबत आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, ते पाहूया। हेमंत रासने साहेब, आपण आता सभागृहाच्या पायऱ्यांवरती जे आंदोलन केलं, निषेध व्यक्त केला, काय सांगाल याबाबत? आता जो फेक नॅरेटिव्ह काँग्रेस या संपूर्ण देशात पसरून कायम जी जनतेची दिशाभूल आतापर्यंत केली, तोच प्रयत्न आता ते करत आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचं संविधान याविषयी खऱ्या अर्थाने श्रद्धा ही भारतीय जनता पार्टीने कायम दाखवली। संविधान दिन मागील 10 वर्षापासून या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाल्यानंतर सरकारने चालू केला। यापूर्वी कधीच या 65 वर्षात त्यांनी हा विषय केला नव्हता आणि 85 वेळा ही घटना दुरुस्ती या काँग्रेस पक्षाने केली। बाबासाहेबांचा अपमान वारंवार करण्याचा प्रयत्न केला। दोनदा लोकसभेमध्ये सुद्धा त्यांचा पराभव केला आणि ज्यावेळेस त्यांना संधी होती त्यावेळेस कधीच त्यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना दिलं नाही, त्याच्याऐवजी राजीव गांधींना त्यांनी आधी दिलं। आणि ज्यावेळेस भाजप व्यतिरिक्त सरकार होतं त्यावेळेस भाजपच्या काँग्रेस व्यतिरिक्त सरकार असताना भाजपच्या पाठिंब्यावर त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना दिलं। त्यामुळे बाबासाहेबांविषयी खरी श्रद्धा ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि काँग्रेस कायम दिशाभूल करते, हा या निमित्ताने सिद्ध होतो। काल आपण बौद्धिक वर्गात सामील झाला होता रेशीम बागेमध्ये आणि नागपूरचं हे पहिलंच अधिवेशन। कसब्यातील जनतेसाठी काय या अधिवेशनातून? काल मी सार्वजनिक बांधकाम विकासाविषयी बोललो, त्यात खडक पोलीस लाईन आणि जो मामलेदार कचेरीचा प्रलंबित असणारा विषय तो मांडला। आज नगर विकासचा विषय आहे, त्याच्यात मी माझ्या मतदारसंघातील आणि शहरातील अनेक प्रश्न उपस्थित करणार। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी कसब्याच्या विकासासाठी प्रश्न उपस्थित केलेले आहेत असं सांगितलेले आहे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।